खरं तर महिना आहे एप्रिल मेचा, पण बोलणार आहोत पावसाविषयी। अनेक भागांमध्ये पाऊस पडताना आपण बघतो आहोत आणि त्याचप्रमाणे मुंबईसह परिसरात पुढचे 3 दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पुढचे 3 तासात मुंबई उपनगर, पालघर, रायगड, ठाणे इथल्या काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा होईल, हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होऊ शकतो। पुढच्या 3 तासांमध्ये मुंबई उपनगरात, पालघर, रायगड, ठाण्यामध्ये काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असं कळतंय। तर नवी मुंबईत मात्र सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं आपण सगळे हैराण होतो। आज अखेर नवी मुंबईकरांना थोडा दिलासा मिळालाय। पावसानं हा दिलासा दिलाय, कारण पहाटेपासूनच नवी मुंबईमध्ये ढगाळ वातावरण होतं आणि त्यानंतर पावसाच्या सरी कोसळल्या। वातावरणामध्ये सध्या थोडा गारवा आहे, पण एप्रिल मे महिन्यातच पावसाच्या सरी काही भागांमध्ये कोसळत आहेत। विदर्भ मराठवाड्यातल्या तर काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुद्धा होतीये। बदलापूर शहरातल्या काही भागांमध्ये गारा देखील पडल्या, म्हणजे पाऊस तर झालाच पण गारा पण पडल्या। पाऊस पडल्यावर लगेचच महावितरणने नांगी टाकली आणि शहरातील वीज पुरवठा खंडित झाला। पाऊस थांबल्यानंतरही हा वीज पुरवठा 1-1.5 तास काही सुरळीत सुरू झालेला नव्हता। नवी मुंबईत सुद्धा पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे नवी मुंबई आणि मुंबई जवळचं उपनगर बदलापूर इथे पाऊस कोसळलेला आहे। आणि मुंबईमध्ये सुद्धा, मुंबई आणि उपनगरात सुद्धा पुढच्या 3 तासात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे। पुढचे 3 दिवस अशाच प्रकारे ढगाळ वातावरण किंवा मधल्या टप्प्यामध्ये रिमझिम पाऊस असं वातावरण राहील असं हवामान विभागानं सांगितलंय। मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे अशा सगळ्याच ठिकाणी पुढचे 3 दिवस वातावरण थोडं ढगाळ राहील, पावसाचं राहील असं कळतंय। तर यवतमाळ जिल्ह्यात रात्री उशिरा अचानक वातावरणात बदल झाला। वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला आणि अवकाळी पाऊस पडला। या अचानक झालेल्या बदलामुळे नागरिकांची तारांबळच उडाली। जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, फांद्या कोसळल्या, काही भागात वीज पुरवठा खंडित झाला। या वादळाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला। तीळ पिकावर याचा परिणाम होण्याची भीती आहे। तर कर्जत तालुक्यात सुद्धा पहाटेपासून ढगाळ वातावरण होतं। ढगांचा गडगडाट सुरू होता। पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे। तर सिंधुदुर्गात सुद्धा ढगाळ वातावरण बघायला मिळालं। कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला या परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती। या पावसामुळे आंबा, काजू अशा पिकांना फटका बसू शकतो। कर्जत, सिंधुदुर्ग नंतर अलिबागकडे वळूया। अलिबाग तालुक्यात सुद्धा काही भागात रिमझिम पाऊस बरसला। या पावसाचा जनजीवनावर परिणाम झाला। सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची त्रेधा तिरपीट उडाली। रायगडसह कोकण, मुंबई अशा परिसरात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। तर थंड हवेचं ठिकाण माथेरानविषयी बोलूया। माथेरानमध्ये सुद्धा सकाळपासून अवकाळी पाऊस पडतोय। घोडेवाले, रिक्षावाले यांची चांगलीच दैना उडाली। माथेरान बाजारपेठेत रानमेवा घेऊन बसणाऱ्या आणि टपरीवाल्यांची सुद्धा पावसामुळे धांदल उडाली। यात घोड्यांसाठी जमा करून ठेवलेला चारा भिजून गेला। माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे। या अवकाळी पावसानं वातावरणात अजूनच आल्हाददायक गारवा निर्माण झाला। पाऊस जरा मुसळधारच बघायला मिळतोय। माथेरानमधली ही दृश्य आहेत सकाळच्या वेळी चांगला मुसळधार, कोसळधार आपण म्हणू शकतो तशी कोसळधार आपल्याला बघायला मिळते। शाळेत जाणाऱ्या मुलांना याचा जरा फटका बसला। अनेक टपरी लावणारे किंवा भाज्या घेऊन बसणारे जे असतात त्यांनाही याचा फटका बसला।